गोंदिया में बेमौसम बारिश, ओलावृष्टि और तेज आंधी से धान की फसल बर्बाद हो गई है। कटाई के कगार पर खड़ी फसल जमीन पर गिरने से किसान संकट में है और प्रशासन से तुरंत पंचनामा और मुआवजे की मांग कर रहे हैं। गोंदिया जिले में अचानक हुई बेमौसम बारिश, ओलावृष्टि और तेज हवा ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। आमगांव, जामखारी, बिरसी, नांगटोला समेत कई गांवों में गर्मी के धान की फसल को भारी नुकसान हुआ है। कटाई के लिए बिल्कुल करीब पहुंच चुकी फसल पूरी तरह जमीन पर गिर गई, जिससे किसानों को भारी आर्थिक झटका लगा है। कई खेतों में पानी भर जाने से हालात और भी गंभीर हो गए हैं। किसानों का कहना है कि महीनों की मेहनत और निवेश कुछ ही समय में बर्बाद हो गया। प्रभावित किसानों ने प्रशासन से तुरंत पंचनामा कर नुकसान का आकलन करने और शीघ्र मुआवजा देने की मांग की है, ताकि उन्हें संकट से राहत मिल सके। माझी 4 एकर शेती असून 4 एकरात शेतीत उन्हाळी धान मी लावलेलो होतो आणि पूर्ण धानाचा नुकसान 98% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ माझ्या मते 3 लाखाच्या तरी माझं नुकसान झालेलं आहे। व मला शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामा करून सनी मला पंचनामा करून शासनातर्फे मला काहीतरी भरपाई देण्यात यावी। ग्राम जामखारी इथं माझी शेती आहे आणि त्या शेतामध्ये रब्बी पीक आम्ही घेत असतो आणि शासनाकडून कर्ज घेऊन आम्ही रब्बीचं पिकं घेतो आणि त्या कर्जाच्या पोटी आमची दयनीय व्यवस्था अगोदरचीच आहे। तर धान आहे नाही तर सगळा जो आम्हाला मिळाला पाहिजे होता तो सगळा गारमध्ये ते घेऊन गेला आणि एवढी थर जमलेलं आहे गाराचं आणि त्या धानाचं सुद्धा। तर हे आम्हा शेतकऱ्यांना ते शेतात जाऊन आम्हाला एवढं दुःख होत आहे की डोळ्याला अश्रू येऊन आता आमच्या समोरचे काय होणार ह्याबद्दल शेतकरी खूप भावुक झालेले आहेत। तो प्रत्यक्ष असं कर्जापोटी काय होईल समोरचं आमच्या हे आम्हाला शासनानं भरपाई करून द्यावं एवढीच शासनाकडून आम्हाला मागणी आहे।